धक्कादायक. पूर्वसूचनेशिवाय बत्ती गुल. संतापलेल्या राष्ट्रवादीचा महावितरणला सज्जड दम. 8 दिवसात वीज सुधारा नाहीतर अधिकाऱ्यांची तोंडे काळी करू. संपत बारसकर. शहरात सुरू असलेल्या महावितरणच्या मनमानी आणि नियोजन शून्य कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. कोणतीही पूर्वसूचना न देता भर उन्हाळ्यात तासनतास वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांचा थरकाप उडाला असून संतापलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना थेट काळे फासण्याचा जाहीर इशारा दिला आहे. या आक्रमक आंदोलनामुळे महावितरण प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. स्वतः एसी केबिनमध्ये बसून उन्हाळ्याची मजा घेणाऱ्या अधिकाऱ्यांना सामान्य जनतेच्या वेदना काय कळणार? भर उन्हात लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांचे हाल होत असताना हे अधिकारी झोपा काढत आहेत का, असा संतप्त सवाल बारसकर यांनी उपस्थित केला. येत्या 8 दिवसांच्या आत शहरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्यास यापुढे कोणतेही निवेदन दिले जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस स्टाईलने थेट अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा थेट आणि आक्रमक इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनामुळे शहरात महावितरण विरोधातील असंतोष शिगेला पोहोचला असून आता प्रशासन काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमदार संग्रामभाई जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली MSCB ऑफिस येथे निवेदन देण्यात आले आणि निवेदन देण्याचं मुख्य कारण म्हणजे अहिल्यानगर शहरामध्ये होत असलेला वीज पुरवठा खंडित होत असलेला म्हणजे जसं आपण पाहतो की उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि दिवसा बी लाईट जाते आणि रात्री बी जाते, त्याच्यामुळं उष्माघाताचा त्रास होतोय. नागरिकांना दिवसा बी लाईट जाते, रात्री बी जाते, म्हणजे जो व्यक्ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून आपल्या घरी आल्यानंतर देखील त्याला 2 मिनटं समाधानाचे बसणं बोलणं सुद्धा घरात करता येत नाही. त्याचं मुख्य कारण असं आहे की MSCBची लाईट गेल्यानंतर रात्रभर नागरिकांना याचे त्रास होतोय आणि हा त्रास उष्माघाताचा बी होतोय आणि मानसिक बी त्रास होतोय. आणि माझं आता असं मत आहे की हे जे त्रास ही MSCB ऑफिस जाणीवपूर्वक देते. त्याचं मुख्य कारण असं आहे, जर समजा एखाद्याचं लाईट बिल 1 दिवस जर लेट झालं तर 1 दिवस लेट झाल्यावर सुद्धा ते कट करायला येतं आणि एखादं लाईट विभागात जर पुढे गेली, साधी ट्रिप जरी झाली तर हे ट्रिप चालू करायला सुद्धा येत नाही. मग हा जाणून बुजून देण्याचा त्रास आहे. आता आम्ही MSCBच्या ऑफिसमध्ये आत गेलतो. आत गेल्यानंतर परिस्थिती पाहिली की त्यांचं कॅबिनमध्ये फुल गार AC पाडलेला आहे, म्हणजे त्यांची कॅबिन अख्खी गार आहे. म्हणजे बाहेरचं शारीरिक त्यांना गारवा वाटावा म्हणून ती गार आहे. स्वतः त्यांच्या टेबलवर पिण्याची पाण्याची बाटली आहे, ती गार आहे, तिच्यात सब्जा टाकलेला आहे, म्हणजे त्यांना बाहेरून बी गार पाहिजे, पोटात आज बी गार पाहिजे आणि लोक पुढंच गार नाही पाहिजे, ते लोक उकाडेन मेले पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आहे MSCBच्या अधिकाऱ्यांची आणि अतिशय चुकीची भूमिका त्यांची आहे. त्या भूमिकेला तीव्र विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आम्ही त्या ठिकाणी सांगितलंय की आज आम्ही तुम्हाला फक्त निवेदन देतोय, या निवेदनाद्वारे आपण शहरामध्ये 4 नंबर जाहीर करावेत, जेणेकरून ते लगेच कॉल उचलतील आणि त्याच्यावर प्रश्न सुटतील आणि हे जे समस्या आहेत ह्या आत्ताच सुटल्या पाहिजे. म्हणजे इथून पुढे 1 तास असून 2 तास असून याच्या जर या समस्या सुटल्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठलाही पूर्वसूचना न देता संबंधित अधिकाऱ्यांना काळं फासणार आणि काळा फासून त्यांची या ठिकाणी आम्ही दंड देखील काढणार. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.